त्या पवित्र सभागृहाचं सदस्यत्वच मला दादांमुळे मिळालं। मी मागेही सदनामध्ये बोलताना सांगितलं की माझे शेणाचे हात हे पेनाला लावणारा एकमेव नेता महाराष्ट्रातला ते आदरणीय दादा होते। तेच माझे राजकीय गुरु, तेच माझा पक्ष आणि तेच माझे नेते होते। पण DGCAला सांगतो, तुम्ही महाराष्ट्र सोडून इतर कोणीही कोपऱ्यात बसलेले असाल तर आता इथून ऐकून घ्या या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्र हा दूधखुळा महाराष्ट्र नाही आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांनी घडवलेला महाराष्ट्र आहे। DGCAच्या सर्व अधिकाऱ्यांवर आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे विमान दादासाठी देण्याचं कटकारस्थान केलं असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवर FIR झाला पाहिजे। नमस्कार, मी अक्षता। आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर सर। सर, तुमचा राजकीय प्रवास असेल किंवा राजकारणाचे धडे असतील, तुम्ही ज्यांच्यापासून घेतले ते म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार। आज ते नाही आहेत आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आहे, काय भावना आहेत? अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दादा होते तोपर्यंतच अर्थ होता असं मला वाटतं। कारण दादा दर अर्थसंकल्प अधिवेशन ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडला जायचा तिथे आम्ही सोबत असायचो, वेलकम करायला सोबत असायचो। त्या पवित्र सभागृहाचं सदस्यत्वच मला दादांमुळे मिळालं। मी मागेही सदनामध्ये बोलताना सांगितलं की माझे शेणाचे हात हे पेनाला लावणारा एकमेव नेता महाराष्ट्रातला ते आदरणीय दादा होते। तेच माझे राजकीय गुरु, तेच माझा पक्ष आणि तेच माझे नेते होते। आज ते या सभागृहात नसणं म्हणजे विठ्ठलाशिवाय पंढरपूर जसं असतं तसं दादांशिवाय हे विधानभवन। सर, खरं तर 1 महिन्यापूर्वी जेव्हा अजित पवारांचा अपघात झाला, महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला। मात्र एका महिन्यात ज्या पद्धतीनं त्या अपघाताची चौकशी सुरू आहे, DGCAवरती तुम्ही जे आरोप केले त्यांच्या अधिकाऱ्यांची त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी देखील तुम्ही मागणी केली आहे। मात्र तितकंच अजून काही होताना दिसत नाही आहे। काल DGCAने म्हणजे काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवारांनी जे मुद्दे DGCA आणि VSR व्हेंचर कंपनीच्या संदर्भात उपस्थित केले होते त्याच्यानंतर DGCAला जाग आली। त्यांना माहीत आहे की हे धागेदोरे जरा मोठ्या पद्धतीनं जुळत आहेत, त्यामुळे आता पुढं कोण्या मोठ्या अडचणीला DGCAला सामोरं जाण्याचं काम पडू नये म्हणून DGCAने घेतलेली ही काळजी आहे की 5 फ्लाय त्यांचे रद्द करून लोकांची सहानुभूती मिळवायची। पण DGCAला सांगतो, तुम्ही महाराष्ट्र सोडून इतर कोणीही कोपऱ्यात बसलेले असाल तर आता इथून ऐकून घ्या या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्र हा दूधखुळा महाराष्ट्र नाही आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांनी घडवलेला महाराष्ट्र आहे। त्यामुळे महाराष्ट्राला इतकं मूर्खात काढू नका। 5 विमानं हवाई विमानं तुम्ही रद्द केली VSRची म्हणजे विषय संपला असं नाही। DGCAच्या चुकीमुळे VSR सारखं विमान दादाला दिलं गेलं जे नादुरुस्त होतं, ज्यावर 1 वर्षापासून बंदी होती। सुमित कपूर हा पायलट वेळेवर दिला गेला, साहिल मदन आणि यश हे पायलट वेळेवर गायब झाले, ते ट्रॅफिकमध्ये अडले होते। ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर DGCAची ही चूक आहे। DGCAने हे पण सांगावं की 50-50 कोटीचे विमे जे VSR कंपनीच्या पायलटचे उतरवले गेले त्यामध्ये सुसाईड बॉम्बर म्हणून त्यासारखाचा सुमित कपूर पाठवला होता, ही जी आमची शंका आहे ही खोटी आहे का हे पण त्यांनी सांगावं। त्याच्यामुळे DGCAने केलेली जी काही कारवाई आहे ती अत्यंत त्रुटक आणि त्रोटक आहे। त्याबद्दल स्वतः आमदार रोहित पवार नरिमन पॉईंटच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्याविरुद्ध FIR करणार असल्याचं मला कळलं। मी सुद्धा दादांचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत या लढाईत पूर्णपणे आहे। आणि दुसरं असं की DGCAच्या सर्व अधिकाऱ्यांवर आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे विमान दादासाठी देण्याचं कटकारस्थान केलं असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवर FIR झाला पाहिजे। सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि DGCA सारखी जे काही यंत्रणा आहे ज्याच्या माध्यमातून अनेक विमान कंपन्यांमध्ये साधारण मोठे VIPs प्रवास करतात त्यांच्या जीवाची पण सुरक्षा आता ऐरणीवर आलेली आहे। आणि मी तुम्हाला कालच्या संदर्भात सांगतो की काल झारखंडमधील छपरा या ठिकाणी एक विमान अपघात झाला आणि ते रेड एअरवेजचं फ्लाईट होतं। AIBची चौकशी केंद्र सरकारने लावल्याचं मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी कळलं। त्या छपरामध्ये AIBने तात्काळ छापा टाकून तिथलं जे रेड एअरवेज आहे त्याची चौकशी करायला सुरुवात केली कालच्या काल। इथे पण ते तरी सर्वसामान्य नागरिक असतील, इथे तर राज्याचा प्रमुख नेता गेला आहे। त्याच्यामुळे AIBने अजूनही VSR कंपनीवर छापा का टाकला नाही हा सुद्धा एक संदिग्ध करणारा प्रश्न आहे। VSR कंपनीला कोणतरी पाठीशी घालण्याचं काम करतंय, कारण की रोहितदादा असतील त्यांनी देखील मागणी केली होती की जे नायडू आहेत आपले केंद्रीय मंत्री ते एक पाठीशी घालण्याचं काम करतायत, काय वाटतं त्याच्यावर? त्यांनी राजकीय अँगलनी ते बोलले असावेत। पण जर असं होत असेल की रेड एअरवेजचा चौकशी होते 12 तासाच्या आत आणि VSRची होत नसेल तर नक्कीच VSRला कोणाची तरी पाठराखण आहे, या शंकेला जागा मिळते। सर, आत्ताच काही दिवसांपूर्वी
आपल्या मंत्रालयामध्ये जो लाचखोरीचा प्रकार जे समोरून आलं प्रकरण नरहरी झिरवाळ याच्या डिपार्टमेंटमधून, काय वाटतं त्याच्याविषयी की किती लाजिरवाणी गोष्ट आहे? नाही, नरहरी झिरवाळ साहेबांना जाणीवपूर्वक सुपारी देऊन फसवल्या गेल्याचं मी मागेही म्हणलं होतं. ती अत्यंत सामान्य व्यक्ती आहेत, त्यांच्याच डिपार्टमेंटमध्ये काम करणारा एक व्यक्ती आणि तोच CCTV देतो आणि जाणीवपूर्वक झिरवाळ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. मात्र CCTV आलाय सर त्याच्या संदर्भातला. बरोबर आहे ना, पण ते काय त्याला झिरवाळ साहेब कसे दोषी असू शकतात? झिरवाळ साहेबांनीच त्याला पाठवलं याचं काय प्रूव्ह करू शकतो आपण? CCTV आता मागं हिवाळी अधिवेशनामध्ये एक CCTV मी स्वतः दिला होता पेन ड्राईव्हमध्ये की कशा पद्धतीनं शौचालयाच्या पाण्याने कब्बशा धुतल्या जातात. मग याचा अर्थ त्याला विधान परिषदेचे सभापती जबाबदार नाही धरल्या गेल्या, त्याला ते अधिकारी धरल्या गेले. त्याच्यामुळे हा पैसे घेऊन एवढी सुरक्षा यंत्रणा कशी भेदून जाऊ शकतं हिथं पण एक होतं. आणि आता जर इतक्या कॅशेस आत येत असतील म्हणजे 2-2 लाख 3-3 लाख रुपये घेऊन जर लोक आत येत असतील मंत्रालयामध्ये, तर मग त्या चेकपोस्टवर असलेली यंत्रणा काय करते? पोलीस काय करतायत तिथे? त्यांचं काम नाही आहे का तपासणं? पण त्याच्यामुळं आता जशी पासेसवर बंदी आणली का आमदारांच्या सोबत एक माणूस, सभेच्या आमदारांसोबत एक, पत्रकारांना एकच पास, तसं ही एवढी कळेकोट व्यवस्था जर तिथे आहे तर मग हा पैसा गेला कसा? जबाबदार व्यक्ती नरहरी झिरवाळ नाहीत असू शकत, सोडणारे पोलीस पण आहेत मग जबाबदार. दादा असते तर कदाचित असे प्रकार झाले नसते. नाही, पण दादा नसताना हे प्रकार, आता लाचखोरी, मंत्रालयामध्ये पैसे देणं, हे प्रकार अगोदर नव्हतेच. दादा गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. तुम्ही अल्पसंख्याक शाळेच्या दर्जाच्या बाबतीतला विषय घ्या किंवा अनेक काय. आता शेवटी दादा गेल्यानंतर दादाचं महत्त्व नक्कीच कळेल. आणि मी तुम्हाला सांगतो, अर्थसंकल्प ज्या दिवशी मांडला जाईल त्या दिवशी मात्र हे विधानभवन रडताना दिसेल आपल्याला. कारण राज्याचा 12वा अर्थसंकल्प मांडणारा आणि या सरकारला अर्थ असणारा नेता जर नसेल तर मग सगळी यंत्रणाच अर्थहीन आहे. ती मग सुरक्षा व्यवस्थेची असेल, सर्वसामान्य लोकांच्या काळजी घेण्याची यंत्रणा असेल. मागं मला माहीत आहे असेच पासेसवर बंदी होती आणि गावातली लोकं त्यांना सभागृह पाहायचं होतं. मी स्वतः दादांकडे पत्र घेऊन गेलो. दादांनी थेट फोन लावला परिषदेच्या अधिकाऱ्यांना की 4 पासेस करून द्या. हे दादा होते. तसा नेता कुठं नाही आहे या विधानभवनात. हे महाराष्ट्राचं विधानभवनाचं दुर्दैव आहे.